नमस्कार. महावर्धनच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी डॉक्टर मनीष आपलं सर्वांचं स्वागत करतो. इथे आपण एक फ्लोरिस्ट वेबसाईटसाठी एक छानपैकी डोमेन नेम निवडणार आहोत. ChatGPT आणि इतर काही बल्क डोमेन सर्च टेक्निक्सचा आपण वापर करणार आहोत. तर मी आता इथे एक प्रॉम्प्ट टाकतोय. आय एम अ फ्लॉरिस्ट. सजेस्ट सम ब्रँडेबल डोमेन नेम आयडियाज फॉर माय वेबसाईट. मेक शुअर टू बी विदिन 15 कॅरेक्टर्स. ठीक आहे. आपण प्रॉम्प्ट एंटर केलेला आहे. आणि आता ChatGPTने मला काही चांगली डोमेन नेम आयडिया सजेस्ट करायला सुरुवात केलेली आहे. ब्रँडेबल अँड कॅची कॅटेगरीमध्ये 10 डोमेन नेम दिलेले आहेत. प्रीमियम नेचर इन्स्पायर्डमध्ये 5 दिलेले आहेत आणि लोकल आणि पर्सनलाइज फॉर ॲडिंग सिटी नेम ऑर रिजन यामध्ये उर्वरित 5 डोमेन नेम्स दिलेले आहेत. तर एकूण मला आता 20 डोमेन नेमच्या आयडियाज मिळालेले आहेत. आता हे असं तर नक्कीच नसणार ना, की हे सारे डोमेन नेम मी विकत घेऊ शकतो. यातले काही डोमेन नेम्स ऑलरेडी दुसऱ्या लोकांनी विकत घेतलेलेही असतील किंवा या नावांनी इतर काही बिझनेसेस सुरूही असतील. म्हणून मला काय करायचंय, आता हे सर्व डोमेन नेम कॉपी करून घ्यायचे एका नोटपॅड फाईलमध्ये आणि या डोमेन नेम्सना लिस्ट फॉर्मॅटमध्ये अरेंज करायचंय. अरेंज केल्यानंतर उर्वरित स्पेसेस काढून टाकायच्या आहेत. आता मी या संपूर्ण लिस्टला कॉपी करणार आहे. GoDaddy बल्क डोमेन सर्च ही वेबसाईट मी आता लावतोय. GoDaddy.com बल्क डोमेन नेम्स सर्च अँड रजिस्टर मल्टिपल डोमेन्स. आणि इथे बघा सर्च अँड बाय डोमेन्स इन बल्क एंटर ऑर अपलोड अ लिस्ट ऑफ डोमेन्स. इथं आपली लिस्ट आपल्याला पेस्ट करायची आहे आणि सर्च डोमेन्सवर क्लिक करायचं आहे. आता GoDaddy सर्च इंजिनने आपल्याला किती डोमेन नेम्स अवेलेबल आहेत हे दिलेलं आहे. 3च दिसत आहेत. punepetals.com, budistry.com आणि florico.co. punepetals.com एक चांगलं वाटतंय. पण तरीही मी अजून एक ट्राय घेईन. अजून फाईन ट्यून करूया प्रॉम्प्टला. गिव्ह मी 20 नेम्स इन अ लिस्ट एंडिंग इन पुणे. ब्लूम इन पुणे, पेटल्स पुणे, फ्लोरा पुणे, रोझी पुणे. छान नाव आलेली आहेत. कॉपी करून पुन्हा एकदा GoDaddyच्या बल्क डोमेन सर्च युटिलिटीमध्ये पेस्ट करा आणि बघा एखादा डोमेन नेम अवेलेबल आहे का ते. ऑलमोस्ट बरीच डोमेन नेम्स मला इथं भेटतायत. पण तरी मला काही हे शहराचं डोमेन नेममध्ये इन्क्लुजन आवडलेलं नाही. कारण आपण जो काही बिझनेस सुरू करतो किंवा ऑनलाईन व्यवसाय बनवतो, तो आपण एक ग्लोबल स्केलला जाण्यासाठी बनवतो, की आपली जी पोहोच आहे ती वाढावी. म्हणून त्याला काही आपण आता शहरामध्ये रिस्ट्रिक्ट नको करूया. थोडेसे अजून कॅची आणि काही वेगळ्या प्रकारचे डोमेन नेम आयडियाज आपण शोधू. थोडे ट्रेंडिंग. पुन्हा जाऊया आपण ChatGPTच्या विंडोमध्ये आणि आता इथं नवीन प्रॉम्प्ट टाकतोय. गिव्ह मी नेम्स रिलेटेड टू फ्लॉवर्स. थोडे फॅन्सी नावं आलेत माझ्याकडे आता.
हे बघा, पूर्ण लिस्ट मी पुन्हा एकदा कॉपी केलेली आहे आणि जाऊया GoDaddyच्या बल्क डोमेन सर्चमध्ये पेस्ट करा आणि सर्च डोमेन्स वर क्लिक करा. सर्च रिझल्ट्स मिळायला सुरुवात झाली. हे बघा, Blomoria.com, रोझांता, ब्लूमवली, फ्लोरोनास, बडिस्ट्री आणि फ्लोरिसा.com. मला ही 2 आवडली, फ्लोरिसा.com आणि ब्लोमोरिया. तर मी यातला आता एक निवडतो, Blomoria.com. हे तुम्ही इथून परचेस करू शकता. तुमच्या बिझनेससाठी फायदेशीर ठरेल. आय चूज Blomoria.com. पुन्हा ChatGPTमध्ये आपण प्रॉम्प्ट टाकायचा आहे. नाऊ आय नीड अ ब्युटिफुल लोगो फॉर माय वेबसाईट. लोगो ही एक आपल्या ब्रँडची ओळखच असते. आपण नेहमी ब्रँड स्टाईल्स आणि टोन मेंटेन करतील असाच लोगो निवडायला हवा. कॅन यू गिव्ह मी सुटेबल DALL-E 3 प्रॉम्प्ट फॉर जनरेटिंग धिस? ओके. एंटर केल्यानंतर आता ChatGPTने मला एक छानपैकी DALL-E 3 लोगो प्रॉम्प्ट दिलेला आहे Blomoria.comसाठी. DALL-E 3 हे एक इमेज जनरेशन मॉडेल आहे, जे की आपण आता ChatGPTच्या आतून सुद्धा ॲक्सेस करू शकतो. आता आपल्याला हाच प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे आणि ChatGPTच्या नवीन विंडोमध्ये जाऊन पेस्ट करायचा आहे. इथे तुम्ही टूल्समध्ये क्रिएट एन इमेज हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता इमेज जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे थोडा वेळ घेईल. आणि इमेज क्रिएटेड. हे बघा, छानपैकी लोगो इमेज आलेली आहे माझ्याकडे Blomoria.com. एक स्क्वेअर शेप लोगो आलेला आहे. थोडे लाईट कलर आहेत, पण ठीक आहे. आपण याला अजून फाईन ट्यून करू शकतो. गिव्ह डार्क कलर्स फॉर फ्लॉवर्स वगैरे. सुरुवातीला आपण आधी बॅकग्राऊंड डार्क करून हा लोगो कसा दिसतो हे पण एकदा चेक करूया. आता आपण नवीन प्रॉम्प्ट एंटर करतोय. प्लीज अल्सो गिव्ह मी वन हॉरिझॉन्टल लोगो फॉर द हेडर पार्ट ऑफ माय वेबसाईट. डोंट इन्क्लूड .com वर्ड इन माय डोमेन. हे बघा, आता एक हॉरिझॉन्टल लोगो जनरेट होतोय. छान. ब्लोमोरिया आणि फ्लॉवर्स तसेच. आपण बॅकग्राऊंड डार्क सुद्धा करून बघणार आहोत. Include dark colors and align text properly with an image. You may prefer stylish fonts. Processing image.
आणि इमेज क्रिएट झालेली आहे. बघा किती छान दिसतंय हे डार्क बॅकग्राऊंडवरती. डार्क बॅकग्राऊंडवरती या लोगोची व्हिजिबिलिटी फारच इम्प्रूव्ह झालेली आहे. यालाही डाउनलोड करून घेऊया. तुमच्या वेबसाईटचं जर का बॅकग्राऊंड डार्क असेल, तर अशा प्रकारचे लोगोज युजफुल ठरतात. आपण आता अजून एक प्रॉम्प्ट टाकू. नॉट इन द बॅकग्राऊंड आय नीड डार्क कलर्स इन फ्लॉवर पेटल्स अँड लीव्हज. ही पण शक्यता ट्राय करू. अँड टेक्स्ट. चला. आपण ब्लॅक सोडून इतर कलर्समध्ये मागितलंय हे. हे बघा. हे अजून अट्रॅक्टिव्ह दिसतंय. ब्लोमोरिया. थोडा फॉन्ट पण बदललाय ब्लोमोरिया टेक्स्टचा. एक प्रकारे इमेज प्रोसेसिंगच करते हे ChatGPT. आता आपण एक फेविकॉन इमेज सुद्धा मागूया. कॅन यू प्लीज डिझाइन अ 512 बाय 512 साइज फेविकॉन विथ ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड. फेविकॉन हे प्रत्येक वेबसाईटसाठी गरजेचे असतात. वरती जे त्या वेबसाईटचं हेडर टायटल येतं ना, त्याच्या लेफ्ट साइडला फेविकॉनचा आयकॉन असतो. हे बघा ब्लोमोरिया. पण इथं टेक्स्ट नकोय आपल्याला. आपण हे टेक्स्ट काढून टाकू. बघा ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड आलेलं आहे. डोंट इन्क्लूड टेक्स्ट इन इट. कव्हर द एंटायर साइज विथ फ्लॉवर. आता पुन्हा एक नवीन इमेज जनरेट झाली आहे आणि फ्लॉवरने संपूर्ण साईज ऑक्युपाय केलेली आहे. ठीक आहे. हे आपण फेविकॉनच्या जागी वापरू शकतो. पण तरी जर का इतर वेबसाईट्सच्या फेविकॉन्सकडे आपण बघितलं, तर एक प्रकारे सर्क्युलर शेपमध्ये फेविकॉनचे आयकॉन्स अरेंज झालेले असतात. तर आपण आपल्या वेबसाईटसाठी सुद्धा सर्क्युलर शेपमध्ये अरेंज करायला लावूया. मेक इट राउंडेड विदिन अ सर्कल. हे बघा. छान. हे फेविकॉन इमेज मी माझ्या वेबसाईटसाठी नक्कीच वापरू शकतो. तुम्ही हवं तर यावर अजून मेहनत घेऊ शकता आणि अधिक अट्रॅक्टिव्ह करू शकता याला. आता आपण आलेलो आहोत पुन्हा ChatGPTच्या प्लॅटफॉर्मवर आणि यापुढे आपण Sora प्लॅटफॉर्म एक्सप्लोर करणार आहोत. Sora हा सुद्धा ChatGPT सारखाच एक प्लॅटफॉर्म आहे, जिथं आपण स्पेसिफिकली इमेजेस आणि व्हिडिओजवर काम करू शकतो. हे बघा इथे एक्सप्लोर करा बाकीच्यांचे आयडियाज. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉम्प्ट देऊन हे सर्व इमेजेस आणि इव्हन व्हिडिओसुद्धा जनरेट करण्यात आलेले आहेत. आपण यातील एक इमेज सिलेक्ट करूया. हे बघा. या मुलीचं चित्र. इथं बघा प्रॉम्प्ट दिलेला आहे. स्नो व्हाईट प्लेइंग विथ अ टॅबलेट इन अ सनी बीच वगैरे, वगैरे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण डिटेल्ड प्रॉम्प्ट आहे. तुम्ही हवं तर या प्रॉम्प्टवरून इन्स्पिरेशन घेऊन स्वतःचा इमेज जनरेट करू शकता किंवा आपण याच इमेजला रिमिक्स पण करून बघू.
कारण हे 3 पॅरामीटर्स मला फार आवडले. आर्टिस्टिक, एलिगंट आणि सिनेमॅटिक. आपण एक काम करूया, याच इमेजला वापरू. आता आपण लोगो वगैरे बनवून पाहिला ना. आता आपल्या वेबसाईटसाठी काही प्रमोशनल मटेरियल लागेल किंवा काही प्लेस होल्डर इमेजेस लागतील किंवा बॅनरमध्ये लावण्यासाठी एखादं छान अट्रॅक्टिव्ह ग्राफिक्स किंवा एखाद्या फ्लॉवर हातात घेतलेल्या मुलाचं, मुलीचं चित्र लागेल किंवा काही इतर मार्केटिंग मटेरियलमध्ये सुद्धा याचा वापर करायला हवा आहे आपल्याला. तर आपण काय करूया, मेक धिस गर्ल कॅरी अ फ्लॉवर बुके अँड वॉक अलोंग द बीच किंवा वॉक इन द गार्डन म्हणूया. ठीक आहे. आता इथे बघा इमेजेस जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण एक्सप्लोर करूया किती इमेजेस आहेत ते. 4 इमेजेस जनरेट होतायत. थोडा वेळ घेईल. 1%, 2% आणि 100% झालं की आपले इमेजेस लोड झालेले असतील. हे बघा 4 पैकी इथं 2 ब्राउज झालेले आहेत आता तुमच्यासमोर. यातली तुम्ही एक निवडू शकता किंवा तुम्ही नेक्स्ट टू सुद्धा मागू शकता. मी एक इमेज एक्सपोर्ट केलेली आहे आणि तीच इमेज मी पुन्हा आता ChatGPTला देतोय. म्हणजे मीच केलंय Soraवरून एक इमेज घेतली, तिला रिमिक्स केलं. त्या गर्लच्या हातामध्ये मी फ्लॉवर बुके घ्यायला लावला आणि आता माझ्या असं लक्षात आलं, की ही गर्ल स्माईलच करत नाहीये. म्हणून मी त्या इमेजला आता ChatGPTत टाकलं आणि म्हणतोय, की "कॅन यू मेक धिस गर्ल लूक इन फ्रंट ऑफ कॅमेरा आणि स्माईल." आता बघा इमेज क्रिएटेड. किती छान. आता स्माइली गर्ल विथ अ फ्लॉवर बुके इन हँड आणि ही एक काल्पनिक इमेज आहे. जी की तुम्ही तुमच्या मार्केटिंग मटेरियल्समध्ये किंवा प्लेस होल्डर इमेजेसच्या जागी सुद्धा वापरू शकता वेबसाईटवरती. आता आपण एक अजून प्रॉम्प्ट मागूया ChatGPTकडे. गिव्ह मी द प्रॉम्प्ट फॉर जनरेटिंग अ लोगो फॉर माय वेबसाईट फ्लोरिस्ट वेबसाईट. तुम्ही स्पेसिफिकच राहायला हवं. कारण AI आहे. तुम्ही जर का प्रॉपर कंटेक्स्ट दिला नाही तर काही पण बनवून देईल. द ब्रँड नेम इज ब्लोमोरिया. आता आपण हा प्रॉम्प्ट का तयार करतोय? कारण आपल्याला Sora प्लॅटफॉर्म वापरून लोगो तयार करायचा आहे. आधी आपण ChatGPT वापरलं, आता आपण Sora वापरूया. ठीक आहे. तर कॉपी करा पूर्ण प्रॉम्प्ट. ChatGPTने तुम्हाला 2 रिस्पॉन्सेस दिले. यातला जो आवडेल तो तुम्ही कॉपी करा. मी दुसरा रिस्पॉन्स कॉपी करतोय आणि वळूया पुन्हा Soraकडे आणि इथे तुम्हाला बऱ्याच पॉसिबिलिटीज असतात. तुम्ही ॲस्पेक्ट रेशोनुसार सुद्धा इमेज तयार करू शकता. इथं इमेज ऑप्शन सिलेक्ट केलाय खाली आणि 1:1 किंवा 3:2 असे तुम्ही लोगोचे ऑप्शन्स तयार करू सिलेक्ट करू शकता. मी घेतोय 3:2 आणि इथं 4 व्हेरिएशन्स हवेत मला, की 2 हवेत. मी 2 निवडतो आणि प्रॉम्प्ट पेस्ट करतो आणि एंटर. हे बघा ॲड इट टू क्यू. लवकरच झालेले आहेत. हे बघा ब्लोमोरिया प्रीमियम फ्लोरिस्ट. दुसरा लोगो जास्त छान आहे. आपण हा दुसरा लोगो घेऊया. तर अशा प्रकारे आपण बघितलं, की ChatGPT वापरून आपण वेगवेगळ्या ब्रँडेबल डोमेन नेम आयडियाज कशा तयार करू शकतो आणि त्या
डोमेन नेमसाठी आपण छानपैकी लोगो किंवा इतर बॅनर इमेजेस वगैरे सुद्धा कशा तयार करू शकतो. तर आशा करतो तुम्हाला हे कंटेंट आवडलंच असेल. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.